आता सगळं बदललेलं आहे. मोठमोठे फ्लॅट आले आहेत. दरवाजावर डिजिटल लॉक आले आहेत. पण माणसाच्या मनावरही कुलूप पडलेलं आहे. नमस्कार मंडळी, मीनाक्षी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आजचा ब्लॉग हा आपला खूप खास असणार आहे. ही बघा भिंत 2 घरामध्ये आहे. आजचा आपला हा ब्लॉग भिंती पलीकडचे नाते यावर आहे. चला सुरुवात करूया. मंडळी, जुन्या काळामध्ये भिंती फक्त घरांना विभागायच्या, मनांना नाही. या भिंतीवर टेकून कितीतरी गप्पा रंगायच्या. आज काय भाजी केली, तर मन खूप अस्वस्थ आहे ग, इथपर्यंत गप्पा रंगायच्या. एका घरात चूल पेटली की वास दुसऱ्या घरात जायचा. एका घरात दुःख आले की डोळे मात्र शेजाऱ्यांचे पाणवायचे. आणि आनंद आला की सगळा वाडा हसायचा. त्या काळी दारं बंद नव्हती, मनं उघडी होती. त्या काळी वाड्यात संध्याकाळ झाली की सगळ्या बायका अंगणात किंवा अशाच एखाद्या भिंतीला टेकून उभ्या राहायच्या. कोणाच्या हातात निवडाची भाजी, कोणाच्या हातात विणकाम, तर कोणाच्या मांडीवर अतिशय छोटंसं बाळ असायचं. तिकडूनच गप्पा रंगायच्या, हसणं यायचं आणि कधी एखादीच्या डोळ्यात पाणी यायचं. पण ती एकटी कधीच नसायची. काळजी करू नकोस ग, सगळं ठीक होईल, हे वाक्य त्या काळी औषधाचं काम करत होतं. एखाद्या घरात पाहुणे आले की भांडी शेजाऱ्यांकडून यायची. सण आला की फराळ एका घरात बनून 4 घरात वाटला जायचा. आणि एखादी बाई आजारी पडली की तिच्या मुलांना दुसऱ्या घरात जेवायला बसवलं जायचं. म्हणजे त्या काळी रक्ताची नाती नव्हती, पण माणुसकीची नाती मात्र होती. आज आठवतं, आई कधीकधी शेजारच्या काकूशी भिंतीवरून तासनतास बोलायची. विशेष काही गंभीर नव्हतं, पण मन मात्र हलकं व्हायचं. त्या काळी मेंटल हेल्थ हा शब्द माहिती नव्हता, पण माणसं एकमेकांना ऐकून घ्यायची, म्हणून कदाचित मनं इतकी तुटत नव्हती. आता सगळं बदललेलं आहे. मोठमोठे फ्लॅट आले आहेत. दरवाजावर डिजिटल लॉक आले आहेत. पण माणसाच्या मनावरही कुलूप पडलेलं आहे. आता शेजारी कोण राहतं ते माहीत नसतं, आणि माहिती असलं तरी संवाद फक्त पार्सल आलाय किंवा गाडी बाजूला घ्या इथपर्यंतच राहतो. पूर्वी घरं छोटी होती, पण मनं मोठी होती. आता घरं मोठी झाली, पण माणूस आतून एकटा होत चाललाय. मोबाईलमध्ये हजारो कॉन्टॅक्ट आहेत. सोशल मीडियावर शेकडो लोक जोडलेले आहेत. पण मनापासून विचारणारं, काय ग, ठीक आहेस ना, हे विचारणारा माणूस मात्र कमी झाला आहे. किती साधं आणि सुंदर होतं ना ते जगणं. ना मोबाईल, ना स्टेटस, ना ऑनलाईन राहण्याची धडपड. तरीही माणसं एकमेकाच्या आयुष्यात उपस्थित होती. खऱ्या अर्थाने कधी कधी खरंच वाटतं पुन्हा एकदा असं जुनं जगणं मिळावं. एखादं छोटंसं घर असावं, बाहेर अंगण असावं आणि मध्ये अशीच एक भिंत, जिथे आपण मन मोकळं करावं, हसावं, रडावं, आठवणी सांगाव्यात आणि समोरून कोणीतरी फक्त प्रेमाने विचारावं, काय ग, ठीक आहेस ना. हेच तर होतं पलीकडचं नातं. खरोखर किती सुंदर आणि छान नातं होतं ते. तर मंडळी, आजचा आपला हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.